कलमनुरी शहर के जिला परिषद स्कूल के मैदान पर बन रहे खेल व व्यापारी संकुल का विरोध कर खेल संकुल को शासन की ओर से खेल मैदान के लिए आरक्षित की गई दूसरी जगह पर बनाने की मांग कलमनुरी वासियों की ओर से की गई। वो मांगों का ज्ञापन कलमनुरी तहसील व हिंगोली जिला प्रशासन को शुक्रवार 24 मई को दिया गया। ज्ञापन में कहा गया है कि कलमनुरी में जिला परिषद स्कूल के मैदान पर कुछ दिन पहले खेल व व्यापारी संकुल बनाने का नियोजन किया गया, जबकि खेल मैदान के लिए कलमनुरी परिसर में 5 अलग अलग जगह आरक्षित की गई है, परंतु आरक्षित जगह पर खेल व व्यापारी संकुल बनाने के बजाय जिला परिषद स्कूल के मैदान पर बनाने का निर्णय महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना विभाग के नियमों का उल्लंघन है। साथ ही कलमनुरी शहर में बड़े मैदानी खेलों के लिए सिर्फ यही एक मैदान बचा है, तो वहीं धार्मिक, सामाजिक व राजकीय समारोह भी इसी मैदान पर आयोजित किए जाते हैं। जिला परिषद मैदान पर खेल व व्यापारी संकुल बनाए जाने के बाद क्रिकेट, फुटबॉल जैसे मैदानी खेल के लिए कहीं जगह नहीं बचेंगी, तो वहीं जिला परिषद मैदान पर मौजूद कई वर्षों पुराने दरख्त भी काट दिए जाएंगे, जिसको लेकर पर्यावरण व खेल प्रेमियों में काफ़ी नाराज़गी देखने को मिल रही है, जिसको लेकर कलमनुरी वासियों की ओर से प्रशासन को ज्ञापन सौंपकर जिला परिषद मैदान पर खेल व व्यापारी संकुल का नियोजन रद्द करने व शुरू किया गया निर्माण कार्य फौरी तौर पर रोकने की मांग ज्ञापन के माध्यम से की गई। इस समय नंदकिशोर तोष्णीवाल, मारुतराव खांडेकर, एडवोकेट तातेराव देशमुख, राजू कांबळे, सखाराम उबाळे, विनोद बांगर, डॉक्टर LD कदम, एडवोकेट गरड़, गुणानंद पतंगे, पत्रकार उमर फारूक शेख, मुजीब पठान, गोपाल काकड़े, मोहम्मद परवेज, मिलिंद पाइकराव, शेख जीशान, शेख यासिर, डॉक्टर हर्षवर्धन मनवर के साथ अन्य लोग बड़ी संख्या में उपस्थित थे। आज आम्ही जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर जे क्रीडा व व्यापारी संकुल होत आहे त्याचा निषेध करण्याकरता आणि त्याचा विरोध करण्याकरता यापूर्वी सुद्धा आम्ही निवेदन दिले होते आणि खरं पाहता आमच्या निवेदनाची अजूनपर्यंत दखल घेतली नाही, म्हणून आम्ही आज परत हे निवेदन देत आहोत। आमची मागणी आहे की कळमनुरी शहरामध्ये फक्त एकमेव जे मैदान आहे ते एकमेव मैदान जिल्हा परिषद प्रशालेचं आहे, शहरामध्ये दुसरं कोणतंही मैदान नाही आणि त्या मैदानावर सर्व कार्यक्रम करण्याकरता एकमेव जागा असल्यामुळे त्या जागी जे काय क्रीडा संकुल आणि व्यापारी संकुल हे होत आहे ते करण्यात येऊ नये अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। यांना जर क्रीडा संकुल करायचं असेल तर कळमनुरी तिथं त्यांनी अजून काय बांधकाम करायचं करावं, त्याच्यापेक्षा मोठं त्यांना करायचं तर कुठेतरी शासकीय गायरान जमीन घ्यावी त्याच्यावर बांधावं अशी आमची मागणी आहे। तसंच जर यांना बांधायचं असेल तर नगर रचना आराखड्यामध्ये 5 ठिकाणी क्रीडांगणासाठी जागा आरक्षित आहे, ती कोणती जागा यांनी ताब्यात घ्यावी तिथं बांधावं, कारण की नियमाप्रमाणे नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे या शाळेच्या मैदानावर कोणतेही इतर बांधकाम करता येत नाही। हा नगर रचना अधिनियमाप्रमाणे म्हणजे बंधनकारक त्याच्यात करताच येत नाही, म्हणून आमची मागणी आहे की या ठिकाणी हे क्रीडा संकुल, व्यापारी संकुल करू नये। व्यापारी संकुल तर कोणत्याच पद्धतीने करता येत नाही, उलट हे जर लोकांना सांगत असतं की व्यापारी संकुल आम्ही बांधणार नाहीत, परंतु यांनी जे अग्रीमेंट केले त्या अग्रीमेंटमध्ये स्पष्ट लिहिले 50% हिस्सा व्यापारी संकुलात त्यांचा राहील आणि 50% जिल्हा परिषदचा राहील असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे। त्यामुळं त्याच्या आडून हे व्यापारी संकुल जे बांधत आहेत त्याला आमचा तीव्र विरोध आहे आणि हे जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवू। कळमनुरी शहरामध्ये असलेलं एकमेव जिल्हा परिषद मैदान हे आमच्या कळमनुरी शहराची शान आहे। या जिल्हा परिषद मैदानावरती कळमनुरी शहरातल्या सगळी नागरिकांची आत्मीयता जोडलेली आहे आणि हे मैदान, या मैदानावरती गेले कित्येक वर्षापासून कबड्डीचे सामने होतात, क्रिकेट स्पर्धा होतात, अनेक विविध स्पर्धा प्रत्येक शाळा जी कळमनुरी शहरामध्ये तालुक्यामध्ये शाळा आहे ते शालेय विद्यार्थ्यांना इथं कॉम्पिटिशन करण्याचं इथं हे मैदान त्यांच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे आणि क्रीडा विभाग अत्यंत सर्व नागरिकांचा तीव्र विरोध असताना क्रीडा विभाग हे दादागिरीचं काम यांनी दादागिरीने सुरू केलेलं आहे। आता ह्याच्या पाठीमागे कोणता यांचा बोलता धनी आहे आणि क्रीडा विभागाच्या मागे कोणत्या नेत्याचा असा हात आहे, त्यामुळे त्यांनाही सुद्धा माझं सांगणं आहे की लोकांच्या हिताचा हा निर्णय नाही, लोकांना घातक असा निर्णय आहे, खेळाडूचा घातक असा निर्णय आहे। कित्येक वर्षापासून इथे डॉक्टर असोसिएशन हजारो झाडं, हजारो रुपये खर्च करून इथे उभी केलेले आहेत, त्या झाडांच्या कत्तली सुद्धा करण्याचे क्रीडा विभाग मागे आहे। त्यामुळे प्रशासनाला आज सर्व कळमनुरी नगरवासियांकडून आमची विनंती आहे आणि मागणी सुद्धा आहे की इथे जे काही क्रीडा विभाग आणि व्यापारी संकुल जे यांच्या हिताचं उभं राहत आहे हे सर्वसामान्यांसाठी घातक आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचं क्रीडा विभाग, क्रीडा संकुल इथं होऊ नये आणि सामान्य नागरिकांसाठी हे मैदान, खेळाडूसाठी, सामान्य नागरिकांसाठी, निसर्गप्रेमीसाठी त्यांच्या हक्काचं मैदान तसंच राहावं अशी आमची मागणी।